हॅलो, चला आवाज येतोय? तर सर्वांना गुड मॉर्निंग. बघा मित्रांनो, आज आहे 6 तारीख आणि ह्या 6 तारीखला आपलं आजचं लेक्चर आहे ते म्हणजे किती तारीख आहे आज? 6 फेब्रुवारी आणि आज आपलं 25वं लेक्चर आहे. आजच्या दिवशी जेवढे काही चालू घडामोडीचे प्रश्न बनतील तेवढे आपल्याला बघायचे आहेत. चला तर सुरुवात करूया. बघा, महत्वाचं आहे, आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे पोलीस भरतीसाठी. 100 रुपयामध्ये 100 पेपर 100 दिवस व्हॅलिडिटीसह तुम्हाला भेटतील. ही लेवल 1 आहे. लेवल 2 मध्ये 100 पेपर भेटतील. लेवल 3 मध्ये पण 100 पेपर भेटतील. आता ही टेस्ट सिरीज कुठे असेल तर बघा, ऍप डाउनलोड करा, आधी रजिस्टर करा. रजिस्टर केल्यावर इथं तुम्हाला टेस्ट सिरीज दिसते. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला क्लिक केल्यावर हे पेज ओपन होईल. ह्या पेजवर क्लिक करा. पेजवर क्लिक केल्यावर तुम्हाला कुठे एक ऑप्शन होईल पे ऑनलाईन. इथं क्लिक केल्यावर हे 4 ऑप्शन ओपन होतील. यामध्ये युपीआय वर क्लिक करा आणि इथे युपीआय आयडी टाका. तुम्हाला पेमेंट करता येईल. त्यानंतर दर रविवारी आपली एक फ्री टेस्ट आपण सुरू केलेली आहे 100 मार्काची ऍपवर. बरोबर आहे, दुपारी 12 वाजता ती ओपन होते आणि 1:30 वाजता संपून जाते. बघा, ती कुठे भेटणार आहे? इथं फ्री टेस्ट मध्ये गेला की तुम्हाला ह्या टेस्ट भेटणार आहेत. आणि जानेवारी महिन्याचं संपूर्ण ई बुक आलेलं आहे. आलं लक्षात? तो मी शेवटी तुम्हाला दाखवतो कसं आहे. आणि त्यावर आपण 3 तासाचं मॅरेथॉन सुद्धा कालच्या दिवशी घेतलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. चालेल, जास्त वेळ न घेता करूया आजच्या प्रश्नाला सुरुवात. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे काय की राष्ट्रीय बेपत्ता व्यक्ती दिवस कधी साजरा केला जातो? 1 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी. आलं लक्षात? काय राष्ट्रीय बेपत्ता दिवस हा कधी साजरा केला जातो? हा कधी साजरा केला जातो? 3 फेब्रुवारीला काय केला जातो? साजरा केला जातो. बघा, बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणाबद्दल जागरूकता पसरवणे आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याच्या या उद्देशाने हा दिवस काय केला जातो? साजरा केला जातो. आता किती आला? 3 फेब्रुवारी. मग आपल्याला काय करायचं आहे की आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जसं आपण जानेवारीचे सर्व दिवस बघितले तसं फेब्रुवारीमध्ये, बरोबर आहे. बघा, 1 फेब्रुवारीला काय असते? भारतीय तटरक्षक दिन असतो. आणि 2 फेब्रुवारी काय असतो? जागतिक पाणथळ भूमी दिवस असतो. आणि लक्षात, पाणथळ भूमी दिवस साजरा केला जातो. जेव्हा जेव्हा आपण हा फेब्रुवारी महिना संपत येईल तेव्हा ह्याच्या एंडिंग पर्यंत सर्व दिवसाची आपली काय होणार आहे? रिव्हिजन होणार आहे. बघा, अलीकडे प्रतिष्ठान टाटा स्टील मास्टर 2025 विजेता पद कोणी जिंकलेलं आहे? अर्जुन एरिगाईस, डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद. तर हे कोणी जिंकलेलं आहे? तर आर प्रज्ञानंद यांनी हे जिंकलेले आहेत. काय? अलीकडे प्रतिष्ठान टाटा स्टील मास्टर्स 2025 टाटा स्टीलचा. बघा, हे आहेत प्रज्ञान भाऊ. आलं लक्षात? त्यांनी जिंकलेलं आहे टाटा स्टील चेस मध्ये त्यांनी काय जिंकलेलं आहे? हे मास्टर चेस जिंकलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय सांगतो? प्रश्न क्रमांक 3. अलीकडे मेजर जनरल इयाल जमीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली? पाकिस्तान, त्यानंतर इस्रायल, बांगलादेश यापैकी नाही. हे नाही याच्यामध्ये. लक्षात? ठीक आहे, पाकिस्तान आहे, इस्रायल आहे आणि बांगलादेश आहे. काय? अलीकडे मेजर जनरल इयाल जमीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे नवीन प्रमुख म्हणून बनलेले आहेत? तर याचं उत्तर काय आहे? इस्रायल या देशाचं बनलेलं आहे. त्यामध्ये महत्वाचं बघा, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मेजर जनरल इस्रायल जमीर यांची इस्रायलच्या डिफेन्स फोर्स IDF चे नवीन संचालक प्रमुख म्हणून काय केली? नियुक्ती केली आहे. ते 6 मार्च रोजी पदभार स्वीकारतील आणि लेफ्टनंट जनरल हर्जी हलेवी यांची जागा ते घेणार आहेत. हे आहेत इयाल जमीर हे आहेत. तर बघा, आपण काय बघत होतो? इस्रायल देश कसा आहे? बघा, इथे इस्रायल आहे, हा भगव्यामध्ये जो दिसतो तो तुम्हाला काय आहे? इस्रायल देश आहे. मॅपवर कसा दिसतो? इथे तुम्हाला इकडे सीरिया आहे, आलं लक्षात? स्पेन आहे, स्पॅनिश आहे, हे देश तुम्हाला दिसतात. मग इस्रायलची राजधानी काय आहे? जेरुसलेम. आणि चलन काय आहे? इस्रायल नवीन शकेल. पंतप्रधान कोण आहे? बेंजामिन नेतान्याहू. आणि राष्ट्रपती कोण आहेत? आयझॅक हॅरजोंग हे कोण आहेत? तिथले राष्ट्रपती आहेत. आलं लक्षात? एवढी आपल्याला इस्रायल बद्दल माहिती असावी. ओके, चल पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे. आता इस्रायल म्हणलं, मग इस्रायल मधलं बघा महत्वाच्या गोष्टी. इस्रायलमध्ये भारतीय प्रवाशांसाठी ई विजा सुरू केलेला आहे. इस्रायलमध्ये भारतीय प्रवाशांसाठी ई सेवा सुरू केलेला आहे. त्यानंतर इस्रायलच्या
इस्रायलच्या नातेवाईकांना हद्दपार करण्यासाठी इस्रायलने कायदा मंजूर केलेला आहे. नातेवाईकांना हद्दपार, बरोबर आहे. कोणत्या? हल्लेखोरांच्या नातेवाईकांना, हल्लेखोरांच्या, इस्रायलच्या नाही, हल्लेखोर असतात त्यांच्या. इस्रायल ADB चा 69 वा सदस्य बनलेला आहे. पुढे भारत आणि इस्रायलने जल तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याचा करार केलेला आहे. इस्रायलच्या संसदेने UNRWA ला दहशतवादी संघटना घोषित केलेली आहे. संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलला काळ्या यादीत टाकलेले आहे. कोणी? संयुक्त राष्ट्रांनी. हमास विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत इस्रायलने ऑपरेशन आर्यन स्क्वॉड हे सांकेतिक नाव दिलेलं आहे. इस्रायलने त्यांच्या अत्याधुनिक एअर 40 युद्ध रणगाड्याचा बराकचे अनावरण केलेले आहे. बराकचे काय केलेले आहे? अनावरण केलेले आहे. आलं लक्षात? हे काय आहे? इस्रायल आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय सांगतो. प्रश्न क्रमांक 4. 6वी राष्ट्रीय स्मार्ट ऍथलेटिक्स स्पर्धा अलीकडे कोठे आयोजित केलेली आहे? काय? 6वी ऍथलेटिक्स स्पर्धा हल्ली कोठे आयोजित केलेली आहे? सांगा. काय आहे? हैदराबाद, अमरावती, कुन्नूर यापैकी नाही. आलं लक्षात? हा. कोठे आयोजित केलेली असेल? हैदराबाद, अमरावती आणि कन्नूर. कुठली? 6वी राष्ट्रीय मास्टर्स ऍथलेटिक्स स्पर्धा कुठे आयोजित केलेली आहे? तर ही आहे कन्नमुकुलम इथे आयोजित केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. अलीकडे भारत लष्कर आणि कोणत्या देशाच्या राष्ट्रीय संरक्षण दल त्यांच्यात एकुवेरीनं हा 13वा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे? कोण कोण आहे? नेपाळ आहे, मालदीव आहे, श्रीलंका आहे, यापैकी नाही. त्या सरावाचं नाव काय रे दादा? एकुवेरा हे काय आहे? सराव आहे. हा कोणाकोणामध्ये? भारतीय लष्कर आणि कोणत्या देशासंबंधी आहे? नेपाळ, मालदीव, श्रीलंका. तर हे कोणता आहे? मालदीव देशासंबंधी हा सराव आहे. बरोबर आहे. पुढे जाऊ. बघा आता मालदीव म्हणलं, मालदीव आपल्याला इथं दिसतोय. आलं लक्षात? मालदीवची राजधानी काय आहे? बघा मेल म्हणजे आपण पुरुषाला काय म्हणतो? मेल. तर त्यांच्या राजधानीचं नाव आहे. चलन काय आहे? मालदिविनीय रुपिया नाही, रुफिया. आणि राष्ट्रपती कोण आहेत? मोहम्मद मुइझ्झू. आलं लक्षात? पुढे बघा. मग मालदीव म्हणलं तर मालदीवमध्ये डॅम सेलफिशची नवीन प्रजाती सापडलेली आहे. डॅम सेलफिशची. पुढे मालदीवच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या देशात UPI सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मालदीवने संयुक्त राष्ट्रांच्या उच्च समुद्र करारावर स्वाक्षरी केलेली आहे. भारत आणि मालदीव यांच्यात 1000 नागरी सेवा अधिकाऱ्यांची प्रशिक्षण देण्याचा करार केलेला आहे. पुढे मालदीवने 26 जुलै 2024 रोजी स्वातंत्र्याचा 59वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. मालदीव भारतासोबत जल संरक्षण करार रद्द केलेला आहे. भारताने मालदीवमध्ये सैनिकांऐवजी तांत्रिक कर्मचारी पाठवलेले आहेत. रिलायन्स जिओने मालदीवला हाय स्पीड ऑप्टिकल फायबर केबलने जोडण्याचे काम पूर्ण केलेले आहे. कोणी? रिलायन्सने. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6. अलीकडे कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती हॉस्टर कोहलर यांचे निधन झालेले आहेत? हे कोणत्या देशाचे आहेत? मेक्सिको, इंडोनेशिया, जर्मनी. हे तुम्हाला इथं दिसत आहेत. हे आहेत बघा. यांचं नाव काय आहे? हॉस्टर कोहलरी. हे मेक्सिकोचे आहेत, इंडोनेशियाचे आहेत की जर्मनीचे आहेत? तर हे कुठल्या देशाचे आहेत? जर्मनी देशाचे आहेत. कोणत्या? जर्मनी देशाचे आहेत. मग जर्मनी म्हणलं तर जर्मनी कसा आहे? हा इथे तुमचा जर्मनी आहे. बघा जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. चलन आहे युरो आणि राष्ट्रपती आहेत फ्रँक वॉल्टर स्टाईनमेयर. हे कोण आहेत? तिथले राष्ट्रपती आहेत. मग आता कोणतं? बर्लिन ही राष्ट्रपती आहेत. बर्लिन हे काय आहे? राजधानी आहे. आणि राष्ट्रपती फ्रँक वॉल्टर स्टाईनमेयर हे कोण आहेत? राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो बघा. 37व्या ग्रॅमी पुरस्काराने नुकतेच सर्वोत्कृष्ट न्यू एज अँबियंट किंवा चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्काराने कोणी जिंकलेला आहे? चंद्रिका टंडन, रिकी केज, अनुष्का शंकर. हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. चंद्रिका टंडन, रिकी केज आणि अनुष्का शंकर यापैकी हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? लक्षात? कोणता पुरस्कार? 67व्या
ग्रॅमी पुरस्कार. हा ग्रॅमी पुरस्कार पण खूपदा विचारला जातो. याचं उत्तर काय आहे? चंद्रिका टंडन यांनी जिंकलेला आहे आणि ह्या आहेत चंद्रिका टंडन, ज्या इथं तुम्हाला दिसत आहेत बघा. म्युझिकर्स फायरलिंग 37व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये चंद्रिका टंडनला तिच्या त्रिवेणी अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट न्यू एज, अँबियंट किंवा चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. या श्रेणीत त्यांनी संगीतकार रिकी केज आणि अनुष्का शंकर सारख्या दिग्गजांना मागे टाकलेले आहेत. त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार आहे आणि या विजयाने त्यांनी काय केलं? त्यांनी काहीतरी केलं असेल, आलं लक्षात? पुढचं काय टाकलंच नाही बघा. त्यांनी भारतामध्ये एक नवीन काय ओळख निर्माण केलेली आहे, असं एक होतं. असो, पुढे बघा. पुढचं आहे आता कोण आहेत? आता यांची काय झाली? निवड झालेली आहे पुरस्कारासाठी. असे अनेक पुरस्कार असतील, आलं लक्षात? त्यापैकी महत्वाचं बघा, मनोज सिन्हा यांना प्रतिष्ठित महाराजा हरी सिंग पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे भारत बायोटेक संस्थापक डॉक्टर कृष्णम यांना AINS चा फिलॉसॉफी 2025 मिळालेला आहे. प्रसिद्ध उडिया कवयित्री प्रतिभा सप्तथी यांना गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. सही परांजपे यांना पद्म पाणी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. ख्रिस्तोफर नोदेल आणि एम्मा थॉमस यांना राजा चार्ल्स तिसरा यांनी नाईटहुड आणि प्रमुख पद बहाल केलेलं आहे. डॉक्टर विशाखा त्रिपाठी यांना आशियाई पॅसिफिक व्हॉस्क्युलर सोसायटी कडून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर टॉम क्रूजला अमेरिकन नौदलाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 8 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झालेली आहे? कोण आहेत? हर्षकुमार, व्ही नारायण, एच शंकर. हे कोण आहेत? एच शंकर. कोण आहेत? एच शंकर. आणि ते हे आहेत, यांना कशाचे? चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची काय झालेली आहे? नियुक्ती झालेली आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक, आता यांची नियुक्ती झाली, मग अशा अनेक नियुक्त्या झालेल्या आहेत आपल्या भारतामध्ये. त्यामध्ये काही महत्वाच्या नियुक्त्या बघा काय आहेत? सोनी ग्रुप कॉर्पोरेशनच्या हिरोकी तोत्तोकी यांना नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढे राजेश निर्वाण BCAS नागरी विमा वाहतूक संरक्षण ब्युरोचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. हिसाशी ताकेची मारुती सुझुकी MD म्हणून नियुक्ती झालेली आहे, हे आपण बघितलेलं आहे. पुढे MD मोहन लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे नवे संचालक बनलेले आहेत. नीरज पारिकर यांना रिलायन्स पॉवरचे MD आणि CEO बनवलेले आहेत, हे पण आपण बघितलेले आहे. न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली, हेही बघितलेले आहेत. महेश कुमार अग्रवाल यांची BSFच्या अतिरिक्त पोलीस संचालकपदी नियुक्ती झाली आणि धनंजय शुक्ला ICS याचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो? 9 नंबरचा प्रश्न. काय ही जबरदस्त आहे, बरोबर आहे? एवढी सुंदर महिला, बस हिच्याकडे पाहावं आणि पाहतच राहावं. एवढी लावण्यखनी तरुणी, काय झालं? निधन झालं बघा. नुकतीच बिरबी शू नाव काय? बिरबी, बेबी तरी असायचं. ही लेखक होती, अभिनेत्री होती, गायक होती, यापैकी काय होती? आलं लक्षात? हिचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. तिच्याकडे पाहून असं वाटतंय का ही मरावं म्हणून, बरोबर आहे? मेल्यावर काय वाटते की कसं काय? आलं लक्षात? कसं काय यांचा मृत्यू कसा होऊ शकतो? आलं लक्षात? हा, काय नाव हिचं? बिरबी शू चे निधन झालेलं आहे. बिरबी शू ही कोण होती? एक अभिनेत्री होती. काय होती? अभिनेत्री होती. बघा ना, बस. ओरिजिनल तुम्ही सर्च करा, तिचे खूप सारे फोटो तुम्हाला भेटतील. पुढचा प्रश्न क्रमांक 10. पांढरे वाघ प्रजनन केंद्र, IMP करून ठेवा. पांढरे वाघ प्रजनन केंद्र अलीकडे कुठे उभारले आहे? उडीसा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. काय? उडीसा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. आलं लक्षात? व्हाईट टायगर्स बघा, मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात पांढऱ्या वाघांसाठी प्रजनन केंद्र बांधण्याचा प्रस्तावला केंद्रीय प्राणी संग्रहालयाने प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे कुठं? मध्य प्रदेशमध्ये. कुठं? मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये कुठं? रेवा जिल्ह्यामध्ये. काय आहेत? पांढरे वाघ प्रजनन केंद्र सुरू करणार
आहेत. ओके, मग बघा, मध्य प्रदेश सरकारने पार्थ योजना सुरू केलेली मध्य प्रदेशाने. पुढे भोपाळ येथे 31वी राष्ट्र बाल विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आलेला आहे. अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलला 2025 सालामध्ये भारतामध्ये मध्य प्रदेशाला लोकप्रिय जागतिक ठिकाणामध्ये स्थळ दिलेलं आहे. भोपाळमध्ये 10वा आंतरराष्ट्रीय वन महोत्सव कुठे सुरू झालेला आहे? मध्य प्रदेशमध्ये. 1 जानेवारी पासून भारतातील इंदूर शहराला भिकाऱ्यांना भिक्षा देणे गुन्हा ठरलेला आहे. मध्य प्रदेशामध्ये 66व्या अखिल भारतीय कालिदास महोत्सवाचे उद्घाटन झालेलं आहे आणि पंकज त्रिपाठी यांनी मध्य प्रदेश पर्यटनाचा चेहरा घोषित केलेला आहे. आलं लक्षात? पुढे बघा, पुढचा महत्वाचा प्रश्न 11 नंबरचा. कोणत्या देशाने अलीकडेच एतेमाद आणि गदर 380 हे 2 क्षेपणास्त्र सादर केले? युएई, त्यानंतर इराण आणि पाकिस्तान यांनी काय केलेले आहेत? 2 काय केलेले आहेत? क्षेपणास्त्र. कोणकोणते? एतेमाद आणि गदर 380 कोणी सादर केलेले आहेत? इराण देशाने सादर केलेले आहेत. इराण देशाने सादर केलेले आहेत. मग इराण म्हणलं तर इराण कुठं आहे? बघा, इथं असा इराण बसलेला आहे. काय लक्षात? त्याची राजधानी काय आहे? तेहरान. चलन काय आहे? इराणी रियाल. आणि राष्ट्रपती कोण आहे? मसूद पेजेशिकयान हे कोण आहेत? तिथले राष्ट्रपती आहेत. मग बघा, आता इराण म्हणलं तर क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाबद्दल पाश्चात्य देशांच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर इराणने चेमरान 1 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. पुढे इराणमध्ये पहिल्या महिला सरकारी प्रवक्त्या म्हणून फत्तेमेह मोहजेरानी यांची नियुक्ती झालेली आहे. इराणने तलाहीह आणि नासिर क्रूझ क्षेपणास्त्राचे अनावरण केलेले आहे. त्यानंतर इराणने 33 देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा आवश्यक रद्द केलेला आहे. म्हणजे इराणमध्ये 33 जे असे देश आहेत ते बिना व्हिसाने सुद्धा जाऊ शकतात. इराणने नूर 3 हा उपग्रह सुद्धा कक्षेत सोडलेला आहे. हे इराण बद्दल होतं. पुढचा 12 नंबरचा प्रश्न. नुकतेच नव्या आशियाई हिवाळी खेळांची आयोजना कोठे करण्यात आलेली आहे? बघा, चीन आहे, भारत आहे, श्रीलंका आहे. लक्षात? कोणती? नुकतेच नवव्या आशियाई एक 2 मिनिट वेळ द्या. आपल्याला विचारलं आहे 9व्या आशियाई, बरोबर आहे, कुठे आयोजित केलेला आहे? चल क्या बघ, बघा, 9वी आशियाई कुठे आयोजित केलेले आहेत? तर चीन देशामध्ये आयोजित केले आहेत. भारत श्रीलंका नाहीये. कुठे केलेले आहेत? चीन देशामध्ये केलेले आहेत. मग चीन म्हणलं तर चीनचा नकाशा आपल्याला डोळ्यासमोर आला पाहिजे. अरे, नकाशाच घेतले नाही का आज? चलो ठीक आहे, चला असू द्या. मग चीन मध्ये महत्वाच्या घडामोडी काय आहेत? बघा, चीनने उंचावरील विमानाचा शोध घेण्यासाठी समुद्रावरील रडार विकसित केलेला आहे. त्यानंतर चीनने जगातील सर्वात लांब एक्सप्रेस बोगद्याचे अनावरण केलेले आहे. चीनने त्याचे पहिले टाइम 036 उभयचर प्राणघातक हल्ला जहाज लॉन्च केलेला आहे. चीनने अंतराळवीर सर्वात जास्त अंतराळ फिरण्याचा सलग 9 तासाचा विक्रम नोंदवला आहे. चीनने मानवयुक्त अंतराळ शेंझोई 19 लॉन्च केलेला आहे. पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये 220 पदकासह चीन प्रथम स्थानी आहे. बॅडमिंटन ज्युनियर चॅम्पियनशिप 2024 चीन मध्ये आयोजित चीनने केली. सर्वात मोठ्या कांगरो ड्रोनची कोणी केलेली आहे चाचणी? चीन देशाने केलेली आहे. पुढे बघा, 13 नंबरचा प्रश्न. 24वे मिडल ईस्ट प्रदर्शन अलीकडे कुठे झाले? मुंबई, चेन्नई, पॅरिस कुठे झालेला आहे? तर बघा, 24वे मध्य पूर्व प्रदेश दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू झालेलं आहे. यामध्ये 40 देशांमधील
800हून अधिक संस्था वैद्यकीय प्रयोगशाळा, तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा उपक्रमाशी संबंधित सेवा प्रदर्शित करतील. यामध्ये भारतातील 62 कंपन्यांचाही समावेश आहे. म्हणजे कुठं झालेला आहे? दुबई. बरोबर लक्षात दुबई येथे झालेला आहे. पुढचा महत्वाचा 14 नंबरचा प्रश्न, अलीकडे HI टूल्सने गुन्हा घोषित करणारा पहिला देश कोणता? काय HI टूल्सना गुन्हा घोषित करणारा? रशिया, फ्रान्स, ब्रिटन यापैकी नाही. मग काय AI टूल्सला गुन्हा घोषित करणारा कोण आहे? ब्रिटन आहे. कोण आहे? ब्रिटन आहे. मग ब्रिटन म्हणलं तर बघा युनायटेड किंगडम. आलं लक्षात? युनायटेड किंगडमची राजधानी काय आहे? लंडन आहे. काय आहे? लंडन आहे. त्यानंतर चलन काय आहे? पाऊंड स्टर्लिंग. पंतप्रधान कोण आहे? कियर स्टारमन. आलं लक्षात? युनायटेड किंगडम मध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, नॉर्थ. आलं लक्षात? मग हे आहे तुमचं युनायटेड किंगडम. ओके. हा, चलो पुढे जाऊ. पुढचं बघा महत्वाचं. आता याच्यामध्ये महत्वाचं बघा, टुलिप सिद्दीकी यांनी ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांचा राजीनामा दिलेला आहे. ग्लोबल बुद्धिबळ लीगची दुसरी आवृत्ती लंडन मध्ये सुरू झालेली आहे. वर्ल्ड लीडर्स समिट 2024 लंडन मध्ये आयोजित करण्यात आली. रोहन रिव्हर्स बनल्या ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री. IMP करून ठेवा. ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या खासदार शिवानी राजा यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे एक खासदार आहेत, त्यांचं नाव आहे शिवानी राजा. यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतलेली आहे. पुढे एपिलेप्सी नियंत्रित करण्यासाठी जगातील पहिले मेंदू प्रत्यारोहण ब्रिटनमध्ये करण्यात आलेलं आहे. बघा मेंदू सुद्धा ट्रान्सफर होऊ शकते. कोणी केलं? ब्रिटनने केलं. 2023 मध्ये लंडन जगातील सर्वात गर्दीचे शहर बनलेलं आहे. पुढे बघा, माजी ब्रिटन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन याची परराष्ट्र मंत्री म्हणून काय केलेली आहे? नियुक्ती केलेली आहे. आणि शेवटचा प्रश्न, अलीकडे जानेवारी 2025 मध्ये भारताचे जीएसटी संकलन किती लाख कोटींवर पोहोचलेलं आहे? बापू, बघा भारताची जीएसटी वसुली किती लाख कोटीवर पोहोचलेली आहे? तर 1.96 लाख कोटी एवढी वसुली केली आहे जीएसटीने. तरी म्हणते आपला शेतकरी अजून तसाच आहे गडे. किती? 1.96 लाख कोटी. आता ही एवढीच माहिती बाहेर आली, अजून किती झाली असेल पडद्याच्या माग ते कोणालाही माहित नाही. बघ वागा. हे कुठं? आता आमदार खासदार यांच्याकडे दुसरं कुठं आहे? कालच्या व्हिडिओचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आलं लक्षात? काय आहे? अलीकडे गुन्हेरीला कोणत्या राज्यातील पहिले जैव विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? केरळ, त्यानंतर गुजरात आणि कर्नाटक. याचं सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. याचं उत्तर काय आहे? गुजरात आहे. मग महत्वाचे वन लाईनर प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचे आहेत. काय आहेत बघा, जॉन रॅटकिल्फ यांची अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषध लिहून देण्याची परवानगी FDA ने दिलेली आहे. कोमेंडी मेंडिस यांनी ICC इमर्जिंग पुरुष क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये चिरांच्या झाडाच्या जिओ टॅगची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कर्नाटक विदर्भाला हरवून 5व्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकलेला आहे. हॅनले पासपोर्ट इंडेक्स 2025 सिंगापूर अव्वल स्थानी म्हणजे प्रथम स्थानी आहे. जितेंद्र पाल सिंग यांची इस्रायलचे भारताचे राजदूत म्हणून काय झालेली आहे? नियुक्ती झालेली. आयुष्यमान जन आरोग्य योजनेत ओडिशा कितवे राज्य आहे? 34वे. हिमाचल प्रदेश नियंत्रित गांजा लागवडीत एका पायलट अभ्यासाला मान्यता दिलेली आहे. पुढे बघा, भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक जिंकलेला आहे. अमेरिका क्युबातील ग्वांतानामो बे येथील स्थलांतरित एक बंदी केंद्र उभारणार आहेत. बरोबर आहे. आणि हे किती कैदी ठेवणार आहेत? 30,000 पेक्षा कैदी तिथे राहणार आहेत. चीनने जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगद्याचे अनावरण केलं. भारतातील लांडग्यांच्या अधिवासनासाठी संरक्षणासाठी गुजरातने ॲटलस लॉन्च केलं. ईशान्येकडील प्रॉपर्टी कार्ड वितरणात मिझोराम आघाडीवर आहे. भारत जगातील 7व्या क्रमांकाचं कॉफी उत्पादक देश बनलेला आहे. केंद्र सरकारने बिझनेस डॉक्युमेंट मॅनेजमेंटसाठी एंटिटी लॉकर लॉन्च केलेला आहे. पंकज मिश्रा यांनी त्यांचे नवीन पुस्तक द वर्ल्ड आफ्टर गांजा प्रकाशित केलेलं आहे. कार्बन
तटस्थल साध्य करण्यासाठी उत्तराखंड सरकारने आइसलँड सोबत करार केलेला आहे आणि छत्तीसगड सरकारने दीनदयाल उपाध्याय कृषी मजदूर कल्याण योजना काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. तुमच्यासाठी प्रश्न, याचं उत्तर प्रत्येकाने मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. अलीकडे माघी गणेश उत्सव कुठे सुरू केलेला आहे? उडीसा, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि यापैकी नाही. चालेल, हे होतं आजचं लेक्चर. लेक्चर कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. आणि आपलं ईबुक आलेलं आहे. हे काय आहे? आपलं ऍप डाउनलोड करा. ईबुक एकदा तुम्हाला दाखवून देतो. ह्या ईबुक मध्ये काय काय आहे डिटेल मध्ये तुम्ही लेक्चर बघितलं तर तुम्हाला समजेल. आलं लक्षात? पूर्ण डिटेल मध्ये बुक बनवलेलं आहे. एवढं डिटेल मध्ये बनवलेलं आहे की त्याला परावरा नाही. आलं लक्षात? कुठेही तुम्हाला एवढं डिटेल मध्ये आणि प्रिंटेड सर्व तुम्हाला प्रिंट मारता येतील. याची फीज मी खूप कमी ठेवलेली आहे. हे कोणतं बुक ओपन झालं की रे मला? हा, ठीक आहे. बरं, हे बुक आहे. या बुक मध्ये डिटेल मध्ये सर्व माहिती दिली आहे आणि जानेवारी महिन्याची संपूर्ण माहिती आपण यामध्ये संपूर्ण जे काही जिल्हे आहेत ते संपूर्ण आपण इमेज सहित तुम्हाला ऍड केलेले आहेत. इथे तुम्हाला दिसत असतील बघा. एक नंबर सर्व डिटेल मध्ये. एखादं राज्य असेल, आता मणिपूर आहे, मग भारताचा नकाशा मणिपूर कसा दिसतो, काय नाही, त्याचे राजधानी काय, सीएम कोण, म्हणजे आपले पंतप्रधान कोण, गव्हर्नर कोण, डिटेल मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. आणि पॉइंट टू पॉइंट बरोबर आहे. तुमच्यासाठी प्रश्न जसे मी ह्या लेक्चर मध्ये विचारतो तसेच तुम्हाला तुमच्यासाठी प्रश्न. याची फीस किती आहे? फक्त ना फक्त 99 रुपये. चालेल, जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. ओके, हे ऍप आहे, हे डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला कोर्स दिसेल चालू घडामोडी, तो तुम्ही घेऊ शकता. किंवा गणित आणि मराठी व्याकरणाचा कोर्स आलेला आहे, ज्याची फीस किती आहे? 1000 रुपये. गणित आणि मराठी व्याकरण. मराठी व्याकरण लाईव्ह सुरू आहे. गणिताचं लाईव्ह पूर्ण झालेलं आहे, ते रेकॉर्डेड मध्ये तुम्ही बघू शकताय. चालेल, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच वाटत असेल की कंटेंट खरंच जबरदस्त आहे तर शेअर करायला पण विसरू नका. जमलं तर स्टेटस ठेवून द्या. चालेल, आज थांबूया. याच्यासाठी एवढंच. वंदे मातरम. काही शंका असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता.